नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मीत, तो माझाच हक्क आहे, असा कसा मी कोणाला घेऊ देईन? मीच विश करेन तुम्हाला सगळ्यात आधी. खुश? ती बोलली तशी त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हो, खूप 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 खुश. तो पण हसत बोलला. तशी ती पण समाधानाने हसली. लव्ह यू, बाय, ती बोलली. आय लव्ह यू टू डिअर, बाय, तो पण बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. आता पुढे. आता संध्याकाळ झाली होती. अमित ऑफिसमधून बाहेर निघाला. तोच सानिकासुद्धा त्याच्या मागे आली. अमित, मी पण येते तुझ्यासोबत, ती बोलली तसे त्याने डोळे गोल गोल फिरवले. कशाला? तुझी गाडी आहे ना? त्याने तिरसटपणे विचारलं. हो, आहे माझी गाडी, पण ड्रायव्हर घेऊन येईन, मला तुझ्यासोबतच यायचं आहे, ती तोऱ्यात म्हणाली. तशी त्याने रागाने हाताची मूठ आवळली. ओके चल, तो बोलला. त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ती पण आनंदाने गाडीत बसली. फक्त आजचा दिवस जाऊ दे सानिका, नाही उद्या तुला तोंडावर पाडलं ना तर बघच तू, कोणाशी पंगा घेतलाय ना तुला ते बरोबर कळेल, तो मनातच बोलला. मॉम, आता सगळी तयारी झाली आहे, आपले जे प्लॅनर आहेत ते सगळं मॅनेज करतील, तुम्ही काळजी करू नका, जानू बोलली. हो अगं, पण एक्साइटमेंट वाढली उद्याची. एवढासा होता माझा अमित जेव्हा त्याचा पहिला बर्थडे सेलिब्रेट केला होता. आजही सगळं डोळ्यांसमोर जसंच्या तसं येतं आणि लगेच इतका मोठा झाला तो. उद्या 29 वर्षांचा होईल तो, मॉम डोळ्यांच्या कडा पुसत बोलल्या. तसं जानूने त्यांना हलकेच मिठी मारली. मॉम, मी कितीही मोठा झालो तरी तुम्हा दोघांसाठी लहानच आहे, अमित घरात एंटर करत बोलला. त्यावर मॉम हसल्या. सानिका पण त्याच्या पाठून आत आली. हो रे माझ्या राजा, तू अजूनही लहानच आहेस माझ्यासाठी, मॉम त्याच्या गालावर हात फिरवत बोलल्या. आता तुझं लहान वर्जन येऊ दे घरात, म्हणजे मग तू आपोआप मोठा होशील, डॅड मिश्किलपणे बोलले. तशी जानू लाजून चूर झाली. तिने एकदा अमितकडे पाहिलं तर तो खूपच मस्तीखोर अंदाजात तिच्याकडे पाहत होता आणि त्यामुळे अजूनच तिला कसं तरी झालं. ती लाजून तशीच तिथून पळून गेली. त्यावर मॉम डॅड मात्र जोराने हसू लागले. जान्हवीची सानिकाच्या दिशेने पाठ असल्यामुळे सानिकाला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स दिसले नव्हते. तुम्ही कितीही नातवंडांची स्वप्न बघा, पण ते दोघे आता सोबत राहणारच नाहीत तर कुठून येतील तुम्हाला नातवंड? बास, आजचा दिवस एकदा का अमित आणि मी एक झालो की मग त्या जान्हवीला अमितचे सगळे फोटोज दाखवून इथून कायमची नाही हकलली ना तर नाव लावणार नाही. सानिका. सानिका कुत्सित हसत मनामध्ये सगळे पूल बांधत होती. आता सगळ्यांची जेवणं झाली होती आणि सगळे झोपायला निघून गेले होते. अमित थोडा वेळ लॉनमध्येच थांबला होता. सानिका रूममध्ये जाण्याची वाट पाहत होता, पण ती काही तिथून हलत नव्हती. शेवटी तोच तिथून निघाला आणि वर जाऊ लागला. त्याने जानूकडे एकदा पाहिलं. ती किचनमध्ये काहीतरी करत होती, पण नजरेनेच जणू तो तिला सांगत होता की तुझ्या लक्षात आहे ना, सगळ्यात आधी तू मला विश करायचंय. तशी ती मात्र गालातच हसली, जणू नजरेची भाषा कळली होती तिला त्याची. मग तो वर त्याच्या बेडरूममध्ये गेला. फ्रेश होऊन तो त्याच्या बेडवर पहुडला आणि त्याला आठवलं, मागच्या वर्षी त्याच्या बर्थडेच्या काही दिवस आधीच जानू इथे त्यांच्याच घरात होती. तिचा पाय मोचावला होता तेव्हा, पण नेमकं आजच्या दिवशी ती तिच्या घरी गेली होती. त्याने तिला खूप रिक्वेस्ट केली होती त्याच्या बर्थडेपर्यंत थांबण्याची, पण नव्हती थांबली ती बिचारी. आधीच इतके दिवस अमित सरांनी आपल्यासाठी खूप केलंय, त्यांचे उपकार आपल्यावर आहेत, अजून जास्त नको असं समजत होती. पण तेव्हा तिला हे कुठे माहीत होतं की अमित सरच तुझा मीत होता आणि तुझ्यावर असणाऱ्या अतोनात प्रेमासाठीच तो तुझ्यासाठी सगळं करत होता. सगळं आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. ओ माय जान, किती क्यूट होतीस तू तेव्हाही. तेव्हा तू माझ्या इतकी जवळ असूनही मी स्वतःला तुझ्या जवळ जाण्यापासून कसं रोखलं ते माझं मलाच माहीत. बट नॉट नाव, पण आत्ता नाही.
आता एक क्षणही तुझ्यापासून दूर राहण्याचा विचार नाही करू शकत मी, तो मनातच बोलला. तो आता बाल्कनीमध्ये आला होता. अरे यार, आता इतका उशीर झाला तरी अजून ही कुठे राहिली, अजून कशी येत नाही. त्याने घड्याळात पाहिलं तर 11:50 झाले होते, पण अजून तिचा पत्ता नव्हता. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतसा तो अपसेट होत होता. पण अचानक त्याच्या रूमचे लाईट्स ऑफ झाले. काय झालंय हे बघायला तो बाहेर येतच होता की त्याच्या कानांवर तिचा गोड आवाज आला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर माय लव्ह, हॅपी बर्थडे टू यू. ती त्याच्यासमोर कॅन्डल घेऊन उभी होती. त्या कॅन्डलच्या उजेडात त्याला ती दिसली आणि तो हसला. तिने नजरेनेच त्याला इशारा केला की ही कॅन्डल विझव. तशी त्याने तिच्याकडे पाहतच त्या कॅन्डलवर फुंकर मारली. पण जशी ती कॅन्डल विझली रूमचे सगळे लाईट्स ऑन झाले. हॅपी बर्थडे माय डिअर हजबंड, आय लव्ह यू. ती त्याच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवून बोलली. तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला. थँक यू स्वीट हार्ट. त्याने पण तिच्या गालावर ओठ टेकवले. कम, ती बोलली आणि त्याला रूममध्ये घेऊन आली. त्याने समोर पाहिलं तर टीपॉयवर एक लव्ह शेपमधला केक ठेवला होता. ती त्याला तिथे घेऊन गेली. जानू, केक कधी आणलास? त्याने विचारलं. आणला नाही, मी बनवला, म्हणून उशीर झाला, ती बोलली. काय, तू बनवलास? वाव, इट मस्ट बी डिलिशियस. तो बोलला तशी ती पण हसली. तिने त्याच्या हातात चाकू दिला, पण त्याने त्याच्या हातात तिचा हात पण घेतला आणि तो केक कट करू लागला. ती पुन्हा त्याच्यासाठी हॅपी बर्थडे सॉन्ग गायली. तिने त्याला केक भरवला आणि मग त्याने सुद्धा तिला केक भरवला. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. जानू, ती सानिका झोपली का? नाही, म्हणजे अजून आली नाही ती? त्याने विचारलं. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हाला बरी तिची आठवण येते हां? जानू धारधार नजर त्याच्यावर ठेवून बोलली. तसा त्याने एक आवंढा गिळला. अगं, ती म्हणाली होती की रात्री ती येईल मला विश करायला, म्हणून बोललो मी, तो बोलला. ती नाही येणार आता, झोपली असेल, आता डायरेक्ट उद्याच उठेल, जानू बोलली. म्हणजे? त्याने विचारलं. म्हणजे हेच की तिच्या कॉफीमध्ये मी झोपेची गोळी मिक्स केली होती, ती बोलली. तसा तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहिला. पण ती त्याची ती नजर बघूनच लाजली. मीत, असे काय बघत आहात? तिने लाजून विचारलं. जान, यू आर ग्रेट. म्हणजे आज आपल्याला कोणीच डिस्टर्ब नाही करणार ना? तो तिला डोळा मारत बोलला. तशी ती उठून त्याच्यापासून लांब जाऊ लागली. पण त्याने मात्र तिला जवळ ओढलं आणि मागून मिठीत घेतलं. मीत, नको ना, प्लीज सोडा मला, ती लाजून बोलली. जान, खरंच खरंच सोडू तुला? जर तुला जवळ यायचंच नव्हतं मग इतकी छान तयार होऊन का आलीस? त्याने तिच्या कानाच्या पाळीला बाईट केलं आणि विचारलं. तशी ती अजूनच लाजली, कारण खरंच त्याच्यासाठीच तर ती इतकी छान तयार होऊन आली होती. तिने त्याच्या आवडीची पिंक कलरची साडी नेसली होती. त्याचा बर्थडे होता, तो खूपच स्पेशल पद्धतीने तिला सेलिब्रेट करायचा होता. ते मी सहजच, ती बोलतच होती की त्याने पुन्हा तिच्या कानाला बाईट केलं. पण ह्यावेळी त्याने त्याच्या तोंडानेच तिने घातलेला झुमका काढला होता. तशी तिची थरथर अजून वाढली होती. मीत, प्लीज, ती अंग आकसून घेत बोलली आणि पटकन वळून तिने त्याला मिठी मारली, कारण आता सगळं तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं. तसा तो मात्र गालातच हसला. जान, तेव्हा मी फक्त एका किसनेच स्वतःला शांत केलं होतं, कारण तेव्हा लिमिटेशन्स होत्या मला. पण आज नाही, आज तू माझ्या हक्काची बायको आहेस. त्यामुळे आज मी माझा बर्थडे माझ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे, तुझ्यावर लिमिटलेस प्रेम करून. तो तिचं पूर्ण शरीर त्याच्या नजरेने स्कॅन करत बोलला. तसं तिचं शरीर अजूनच थरथरू लागलं. पण हसली ती. मग करा ना, मला पण बघायचंय तुम्ही तुमचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतात. ती त्याच्या छातीत डोकं खुपसत लाजत बोलली. तिला पण तर तेच हवं होतं. तो मात्र हसला आणि त्याने तिच्या ओठांना त्याच्या ओठांमध्ये काबीज केलं. तिला किस करतच त्याने त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर आणलं. सगळ्या लाईट्स डिम केल्या त्याने आणि तिच्यावर अधिराज्य गाजवू लागला तो.
त्याच्या प्रेमाच्या हिंदोळ्यावर तिला झुलवू लागला तो. एकमेकांना अनुभवल्यानंतर दोघेही एक झाले आणि त्या प्रणय रात्रीत एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. आज पण जानू घरीच थांबणार होती. सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसले होते. तोच अमित खाली उतरून आला. हॅपी बर्थडे अमित, मे गॉड ब्लेस यू. मॉम त्याला मिठी मारून त्याच्या कपाळावर किस करत बोलल्या. थँक्यू मॉम, तो बोलला आणि तो मॉमच्या पाया पडला. हॅपी बर्थडे अमित, डॅड पण बोलले. तसा तो डॅड जवळ गेला, झुकून त्यांच्या पाया पडला आणि खाली बसला. थँक्यू डॅड, त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन बोलला तो. तसं डॅडने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले. जानू हे सगळं कौतुकाने पाहत होती. जानू, तू विश नाही का करणार अमितला, डॅडने विचारलं. तसे ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. अहो, तुम्ही पण काय विचारताय, रात्रीच विश केलं असेल तिने त्याला, तिच्या पद्धतीने. हो ना जानू, मॉम बोलल्या. पण आता जानूला मात्र कुठे लपून बसू की काय असं झालेलं. मॉम, मी आलेच, ती लाजून पुन्हा वर निघून गेली. इतक्यात सानिका तिच्या रूममधून बाहेर आली. आज ती बऱ्याच उशिरा उठली होती. जानूने कॉफीमध्ये मिक्स केलेल्या गोळीचा असर होता. तिचं डोकं अजूनच ठणकत होतं. तिला रात्री 12 वाजता त्याला विश करायचं होतं, पण नव्हती करू शकली ती, म्हणून अजूनच तिला जास्त राग येत होता. गुड मॉर्निंग एव्हरीवन, तिने सगळ्यांना ग्रीट केलं. तसं डॅड आणि मॉमने पण तिला ग्रीट केलं. हे अमित, हॅपी बर्थडे डिअर, तिने येऊन अमितला मिठी मारली. पण वरून जानूने पाहिलं आणि तिचा रागाने तिळपापड झाला. अमितने मात्र तिला पटकनच बाजूला केलं. थँक्यू, तो तिच्याकडे न बघताच बोलला आणि ऑफिसला निघून गेला. कर, तुला किती मला अवॉइड करायचंय ना कर, पण शेवटी आज तुला मी माझा बनवूनच राहीन अमित, सानिका मनातच बोलली. आणि मग ती पण ऑफिसला निघून गेली. आज ऑफिसला पण हाफ डे दिला होता. ऑफिस एम्प्लॉईजना पण इन्व्हाइट केलं होतं. सानिकाने तिच्यासाठी खूप शॉपिंग केली होती. तिला आज सगळ्यांपेक्षा जास्त सुंदर दिसायचं होतं. अमित पण थोडं लवकर घरी आला होता. येऊन तो त्याच्या बेडरूममध्ये आराम करत होता. कितीही झालं तरी आजचं त्याला टेन्शन आलं होतं. आज सानिकाचा पडदा फाश करणार होते ते दोघं मिळून. पण सानिकाने अजून नवीन कोणता डाव रचलेला नसला म्हणजे मिळवलं. तो मनातच सगळा विचार करत होता. हे हाय जानू, मधूने येऊन जानूला मिठी मारली. हाय मधू, जानू पण तिला बघून खूप खुश झाली. पण तुम्ही येणार नव्हतात ना, जानूने विचारलं. हो, येणार नव्हतोच, पण नसतो आलो तर तुला कसं भेटता आलं असतं मला, म्हणून अर्णवकडे हट्ट केला आणि आलो, मधू अर्णवकडे बघत हसत बोलली. तसं अर्णवने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. हाय जानू, कशी आहेस, अर्णवने विचारलं. मी छान, आणि तू, तिने विचारलं. मी पण ठीकच, आता तुझ्या मैत्रिणीसोबत राहतोय म्हणजे ठीकच असेल ना, तो मधूकडे एक कटाक्ष टाकत बोलला. तशी मधू मांजरीसारखे डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. बरं, आमचा बर्थडे बॉय कुठे आहे, अर्णवने विचारलं. ते बेडरूममध्ये आहेत, तुम्ही जा ना, भेटा त्यांना, जानू बोलली. तशी मधू आणि अर्णव अमितच्या बेडरूममध्ये गेले. जानू, तू गेस्ट रूममध्ये का, मधूने विचारलं. मधू, तुला सगळं कळेल थोड्याच वेळात, पण प्लीज आता मला काहीच विचारू नको, जानू बोलली. जानू, मला सांग, अमित काही बोललाय का तुला, तो तुला त्रास देतो का, मधूने काळजीने विचारलं. तशी जानू हसली. हो, त्रास देतात ते, खूप जास्त, पण स्वीटवाला त्रास, आवडतो मला त्यांनी दिलेला त्रास, जानू गालात हसत बोलली. जानू, मी सिरियसली विचारते, मधू बोलली. मग मी पण तर सिरियसलीच सांगते डिअर. मधू, ह्या जगात सगळ्यात जास्त जर माझ्यावर कोणी प्रेम करत असेल ना, तर तो माझा मीत आहे. तो मला नकळतही कधीच दुःख देणार नाही, खात्री आहे मला, जानू हसून बोलली. तशी मग मधू पुढे काहीच बोलली नाही. आता संध्याकाळ झाली होती. बर्थडे सेलिब्रेशनचं सगळं डेकोरेशन छान केलं होतं. सगळीकडे लाईट्सचा झगमगाट होता. लॉनमध्येच सगळी अरेंजमेंट केली होती. ऑफिसचे पण सगळे एम्प्लॉईज आले होते त्यांच्या हिटलर बॉसला विश करायला. समोरून सानिका खाली आली. तिने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. ती सुंदर तर होती, पण आज सगळ्यात जास्त सुंदर दिसण्याच्या नादात खूप जास्त भडक मेकअप केला होता तिने.
जो तिला अजिबात सूट होत नव्हता. त्यावर तिने तो नेकलेस पण घातला होता, जो तिचा लूक अजूनच डल करत होता. तिची अजिबात इच्छा नव्हती तो नेकलेस घालायची, तरी तिने घातला होता, कारण तिला जानूला जेलस फील करवायचं होतं. आता मधू आणि जानू दोघीही रेडी होऊन खाली आल्या होत्या, पण सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या जानूवर. तिने स्काय ब्लू कलरची डिझायनर साडी नेसली होती, ज्यामधून तिची फिगर कमालीची आकर्षक दिसत होती. त्यात सगळी डायमंडची ज्वेलरी घातली होती आणि त्यात तो नेकलेस पण होता, जो तिच्या मीतने तिला गिफ्ट केलेला. केस कर्ल केले होते तिने, सिंपल मेकअप केला होता, एकदम सिंपल लुक होता तिचा, तरी ती खूपच सुंदर दिसत होती. त्या दोघी पण मॉम आणि डॅडच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. पण सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या पाहून इथे सानिका आतल्या आत चळत होती. आज सूरज सिंघानिया पण पार्टीला आले होते, मग ती त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. जानूची आणि सानिकाची नजरानजर झाली. तिला पाहूनच जानूच्या डोळ्यात राग दाटून आला. इतक्यात अनाउन्समेंट झाली आणि बर्थडे बॉयची एंट्री झाली. त्याने पण जानूला मॅचिंग असा ब्ल्यू कलरचं ब्लेझर घातलं होतं. आतमध्ये व्हाईट शर्ट, ब्लू टाय, ब्लू पॅन्ट. कमालीचा हँडसम दिसत होता तो. त्याचा ऑराच असा होता की एकदा जर कोणी त्याला पाहिलं तर ती व्यक्ती पुन्हा त्याला पाहणार नाही असं होतच नव्हतं. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. तोच द अमित राज्याध्यक्ष. सगळीकडे अंधार होता आणि फक्त ज्या ठिकाणावरून तो चालत येत होता तिथली एक एक लाईट ऑन होत होती. तो चालत असलेला रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. आकाशात फटाक्याची रोषणाई होत होती. आता त्याची नजर जानूवर खिळली होती, कारण ती खरंच खूप सुंदर दिसत होती आज. तो थांबला आणि त्याने त्याचा एक हात त्याच्या मॉमसमोर धरला आणि दुसरा हात जानूसमोर. तसं दोघींनीही त्याच्या हातात त्यांचा हात दिला. मग त्याने एकदा डॅडकडे पाहिलं आणि सुरेशला इशारा केला. तसं सुरेश डॅडची व्हीलचेअर घेऊन त्यांच्या जवळ आला. आता तो त्या तिघांनाही घेऊन केक कटिंग करण्यासाठी आला. आज तो खूप खुश होता, कारण ह्या बर्थडेला त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.